मित्रांनो, यंदा 19 एप्रिल 2026 रोजी रविवारी आहे परशुराम जयंती म्हणजेच परशुराम जन्मोत्सव. हा दिवस भगवान विष्णूचे 6वे अवतार भगवान परशुराम यांच्या जन्मप्रित्यर्थ साजरा केला जातो. सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा रविवारी 19 एप्रिलला वैशाख शुद्ध तृतीया सकाळी 10:49 सुरू होत आहे आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 7:27 संपेल. परशुरामांचा जन्म प्रदोष काळात संध्याकाळी झाला होता, त्यामुळे प्रदोष व्यापिनी तिथी महत्त्वाची मानली जाते. म्हणून परशुराम जयंती आपण 19 एप्रिललाच साजरी करणार आहोत. भगवान परशुरामांचा जन्म महर्षी जगदग्नी आणि माता रेणुका यांच्या पोटी झाला होता. त्यांचे मूळ नाव राम किंवा भार्गवराम होते आणि देवादिदेव महादेवांकडून त्यांना परशु म्हणजे कुऱ्हाड हे अस्त्र प्राप्त झाले, म्हणून त्यांना परशुरामही म्हटले जाते. जन्माने ब्राह्मण असूनही त्यांच्या क्षत्रियांचे शौर्य, पराक्रम आणि युद्ध कौशल्य होते, म्हणून त्यांना ब्रह्मक्षत्रिय असेही संबोधले जाते. भगवान परशुरामांची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते 7 चिरंजीवींपैकी एक आहेत, म्हणजेच ते आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत असं मानलं जातं. आता आपण भगवान परशुरामांबद्दल धार्मिक आणि पौराणिक महत्त्व बघूया. पृथ्वीवर जेव्हा अधर्म, कुकर्म आणि अन्यायी राजांचा, विशेषतः सहस्रार्जुन नावाच्या राजाचा कहर वाढला, तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी श्रीहरी विष्णूंनी हा परशुरामाचा अवतार धारण केला. काही ठिकाणी पौराणिक कथेनुसार परशुरामांनी समुद्र मागे हटवून कोकण किनारपट्टीची निर्मिती केली आहे, म्हणूनच त्यांना कोकणचे रक्षणकर्ता मानले जाते. भगवान परशुरामांनी भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यासारख्या महापराक्रमी योद्धांना अस्त्रविद्येचे शिक्षण दिले आहे, असं पुराणात सांगितलं आहे. आता पूजाविधी आणि परंपरा काय सांगते याबद्दल हेही बघूया. या दिवशी सकाळी लवकर स्नान करून भगवान विष्णू आणि परशुरामांच्या मूर्तीची पूजा केली जाते. पूजेत परशु म्हणजे कुऱ्हाड ठेवून त्याचेही पूजन केले जाते अशी प्रथा आहे. अनेक ठिकाणी भक्त या दिवशी कडक उपवास पाळतात किंवा फलाहार करतात. योगायोगाने अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती एकाच दिवशी असल्याने या दिवशी मातीची भांडी दान करणे, अन्नदान करणे, जलदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. आणि हो, या दिवशी केलेलं दान पुण्य हे अक्षय असतं, कधी न संपणारं, त्यामुळे या दिवसाचा विशेष लाभ घ्यायला हवा. अनेक ठिकाणी भारतात भगवान परशुरामांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक म्हणजे शोभायात्रा काढली जाते. भारतात चिपळूण म्हणजे रत्नागिरी येथे परशुरामांचे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच माहूरगड, नांदेड मध्ये रेणुका मातेच्या शक्तिपीठाजवळ भगवान परशुरामांचे मंदिर आहे. असे तुम्हाला भारतात अनेक मंदिरं अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब